नमस्कार सेवक मित्रांनो, फोटोत भगवंत आहे काय? बाबांनी आपल्याला फोटो का बरं दिली आणि फोटोचे महत्त्व काय यावर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू। व्हिडिओ सुरू करण्याआधीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या अल्पशा बुद्धीनुसार केलेल्या अभ्यासानुसार मी माझे विचार तुमच्या समोर ठेवत आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितले आहे की परमेश्वर हा सजीवात वास करतो, निर्जीवात वास करीत नाही। म्हणून बाबांनी आपल्याला मूर्तिपूजा बंद करायला सांगितली। इतर देवी देवतांची पूजा, सर्व जुनी पूजा बंद करायला लावली आहे। बाबांनी या मार्गातील प्रत्येक नरनारीला एका परमेश्वराची ओळख करून दिली आणि सांगितले की परमेश्वर ही व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे। ती निराकार आणि चैतन्य आहे। प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे। या मार्गात जी दैवी शक्ती कार्य करीत आहे ती निराकार आहे। तिचा आकार नाही, नाव नाही, पण त्या निराकार शक्तीला आकारात अनुभवता यावा म्हणून आणि त्या दैवी शक्तीचे नामस्मरण करता यावा म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी त्यांचे गुरु भगवान बाबा हनुमानजीला त्या दैवी शक्तीचे प्रतीक म्हणून लोकांपुढे ठेवले। आणि म्हणूनच या मार्गातील सेवक सृष्टी निर्माता आणि जगाचा विधाता म्हणून भगवान बाबा हनुमानजीचा नाव घेतो आणि एक भगवंत म्हणून हनुमानजीचे स्वरूप त्यांच्या डोळ्यासमोर येतो। या मार्गात हवनाला महत्त्व आहे, परंतु मानवाचे लक्ष भगवंताकडे असावे म्हणून हवन करताना किंवा दररोज पूजा करताना बाबा हनुमानजीचे प्रतीक ठेवले आहे, जेणेकरून मानवाच्या मनात भगवंताविषयी जागृती निर्माण होईल आणि सदोदित मानव भगवंताचे मनन करील। मानवाची बुद्धी आणि मन हे भटकले नाही पाहिजेत, त्याचे एकाच परमेश्वराकडे लक्ष राहिले पाहिजेत आणि एक चित्त, एक लक्ष, एक भगवान मानून त्याने परमेश्वरी कार्य केले पाहिजेत। त्याकरिता बाबांनी भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा आपल्याला दिली आहे। सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना दिली आहे। आपल्याला वाटते की आपण विनंती, प्रार्थना, हवन कार्य करतो तर भगवंत खुश होते आणि हे सर्व भगवंतासाठी करतो, पण हे चुकीचे आहे। आपण हे भगवंतासाठी नाही तर स्वतःसाठी करत असतो। आपण अनेकात असताना जे काही करत होतो, नवस, आरत्या वगैरे, तर ते भगवंताला खुश करण्यासाठी करत होतो। म्हणून ज्या कोण्या देवाची आरती करत होतो त्या आरतीत त्या देवाची स्तुती करत होतो। जशी कोणत्याही देवाची आरती पहा, गणपतीची किंवा हनुमान चालिसा, सुरुवातीला बाबासुद्धा हनुमान चालिसा वाचत होते तरी त्यांच्या घरची भूतबाधा नष्ट झाली नाही आणि नंतर बाबांनी एका भगवंताची प्राप्ती करून मानवधर्माची स्थापना करून हा आचरणाचा मार्ग आपल्याला दिला। बाबांनी या मार्गातील सेवकांना आरती दिली नाही तर सकाळच्या विनंतीतून एकच भगवान बाबा हनुमानजीला मानण्याचे, सत्यमर्यादा, प्रेमाने, तत्वशब्द, नियमाने वागण्याचे वचन द्यायला लावले आणि प्रार्थनेतून 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाची जाणीव करून दिली। आपल्याला वाटते की विनंती, प्रार्थना केल्याने भगवंत खुश होते। आपण हे भगवंतासाठी करत आहोत तर हे चुकीचे आहे। भगवंत विनंती, प्रार्थना केल्याने खुश होत नाही तर त्याप्रमाणे आचरण केल्याने खुश होते। विनंती, प्रार्थना किंवा हवन कार्य हे आपण भगवंतासाठी करत नाही तर स्वतःसाठी करतो, ज्यामुळे आमचे एक चित्त, एक लक्ष असते आणि याच एक चित्त, एक लक्षाच्या धाग्याने आपण परमेश्वराशी जुळून आहोत। असे आपले संबंध बाबांनी बनवून दिले आहेत, जे आपण आपल्या कर्माने तोडत असतो। म्हणून बाबांनी आमची बुद्धी आणि मन भटकू नये म्हणून, आमचे एक चित्त, एक लक्ष राहावे म्हणून आपल्याला विनंती, प्रार्थना, त्याग ह्या सर्व गोष्टी दिल्या आहेत। हवन करतेवेळी भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा आणि तत्वाची प्रतिमा दिली आहे। भगवंताच्या आणि तत्वाच्या प्रतिमेचे खूप महत्त्व आहे। महत्त्व जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊ की फोटोत भगवंत आहे काय। जर फोटोत भगवंत आहे तर बिना भगवंताच्या फोटोने साध्या कार्यातील सेवकांचे दुःख दूर कसे होतात? फोटोत भगवंत आहे तर फोटो घरी असते आणि बाहेर फिरताना सेवकांजवळ भगवंत राहत नाही काय? भगवंताची फोटो कोण्या बॅनरवर, पॅम्पलेटवर, कॅलेंडरवर आणि बऱ्याच ठिकाणी का बरं वापरतात? भगवंत फोटोत नाही, कारण बाबांनी सांगितले की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करत नाही। फोटोत भगवंत नसला तरी ज्या प्रतिमा आपल्या घरी येतात त्या प्रतिमेचे महत्त्व खूप आहे। ती बाबांच्या आदेशाची प्रतिमा आहे। त्या प्रतिमेकरिता आपल्याला विशेष नियम सांगितले जाते। प्रतिमा मिळाल्यानंतर सेवक नंबर मिळते, म्हणजे त्यानंतर सेवक समजल्या जाते। स्वावलंबी बनवण्याकरिता बाबांच्या आदेशानुसार त्यागाचे हवन आणि नंतर नवहवन घडवावे लागते। बाबांनी प्रतिमा का बरं दिली हे तुम्हाला सुरुवातीलाच समजलं असेल आणि बाबांनी जे क्रिया केली तेच आम्हाला सुद्धा करायला सांगितली। जेव्हा बाबांनी 1946ला 41 दिवसाची विधी करून ज्या व्यक्तीने संन्यासाचा मंत्र दिला त्या व्यक्तीकडे जाऊन बाबांनी पुढील कार्य सांगण्याची विनंती केली, तेव्हा त्या व्यक्तीने
बाबांना हवनाची संपूर्ण क्रिया समजावून सांगितली. हवन करताना हनुमानजीची प्रतिमा असलेला फोटो लागते असे सांगितले. त्यावेळेस बाबांनी प्रथम हवन कार्य केले आणि त्यावेळेसपासून हवन कार्य करण्याला सुरुवात झाली. फक्त संन्यासाचा मंत्र सोडून बाकी जे बाबांनी केले तेच सेवकांना सुद्धा करायला सांगितले. तुम्हाला माहीत आहे की जे जे सेवक या मार्गाशी जुळत गेले त्या सेवकाला बाबांनी भगवंताची प्रतिमा दिली. सुरुवातीला बाजारातून आणून प्रतिमा दिल्या जात होत्या. त्या प्रतिमा वेगवेगळ्या राहत होत्या. वेगवेगळे नाव राम सीता असणाऱ्या प्रतिमा राहत होत्या. त्यामुळे सेवकांचे एक चित्त एक लक्ष भटकू शकत होते. यावर आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच चर्चा केली. आणि एक चित्त एक लक्ष एक भगवान आणि त्या भगवंताची एकच प्रतिमा राहावी म्हणून, एकरूपता राहावी म्हणून बाबांनी एकच प्रतिमा सुरू केली, जी प्रतिमा भवनातून दिली जात आहे. त्यावेळेस जुन्या प्रतिमा ज्यांच्याजवळ होत्या त्यांना त्या प्रतिमा बदलवाले लावण्यात आल्या. जुन्या प्रतिमा हवनात स्वाहा करण्यात आल्या आणि हाच नियम आजही सुरू आहे. मंडळ बाबांच्या शब्दावर, बाबांच्या आदेशानुसार कार्य करीत आहे. पण बऱ्याच लोकांनी बाबांचे शब्द, बाबांचे आदेश तोडून स्वतःच्या संस्था स्थापन करून प्रतिमा देणे सुरू केले आहे. यावर मी जास्त काही बोलत नाही, कारण बाकी सर्व काही तुम्हाला दिसत आहे, समजत आहे. बाबांनी प्रतिमा देण्याचा अधिकार आणि आदेश मंडळाला दिला आहे. मंडळ बाबांच्या आदेशानुसार कार्य करीत आहे. मंडळातून मिळणारी प्रतिमा बाबांच्या आदेशाची प्रतिमा आहे. म्हणूनच त्या फोटोला महत्त्व आहे. तेव्हाच बाबांनी जुन्या फोटो बदलवाले लावल्या आणि आजही मंडळातून मिळणाऱ्या प्रतिमेचा विशेष महत्त्व आहे. सेवक मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये फोटोचे महत्त्व, फोटोत भगवंत आहे काय, बाबांनी प्रतिमा का बरं दिली यावर चर्चा करण्याचे प्रयत्न केले. आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला जर काही समजण्यासारखा, घेण्यासारखा वाटला असेलच अशी मी आशा बाळगतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलसोबत जुळा एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.